नमस्कार साथी, मी वरदराज. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पनवेल शाखेच्या डिसेंबर महिन्याच्या मासिक बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या महिन्याची सुरुवात 1 डिसेंबर म्हणजेच जागतिक एड्स दिनानिमित्त CKT ज्युनियर कॉलेजमध्ये लैंगिक शिक्षण या विषयावर कार्यक्रम लोक परिषद संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेला 250 विद्यार्थी उपस्थित होते. खूप काळाने चांगल्या दर्जेदार विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रम झाला अशी भावना आहे. मुलांनी दिलेला प्रतिसाद आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून झालेला संवाद मनाला समाधान देणारा होता. साथी 6 डिसेंबर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित एक वही एक पेन या अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात सांस्कृतिक माध्यमातून पथनाट्याद्वारे अभिवादन करण्यासाठी 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्र अनिसच्या पनवेल शाखेच्या कार्यकर्त्यांनी मस्त चाललंय आमचं या संविधानाच्या मूल्यांसाठी भाष्य करणाऱ्या पथनाट्याचे सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज चौकात खांदा कॉलनीमध्ये करण्यात आले. तसेच 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क दादर येथे 4 ठिकाणी या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. सहज सोप्या भाषेत संविधानिक मूल्य आणि त्यांचं महत्त्व, सद्यस्थितीत घडणाऱ्या घटना आणि उदाहरणांसोबत प्रत्येक सामान्य माणसासमोर पथनाट्याद्वारे पोहोचण्याचा प्रयत्न महाराष्ट्र आणि पनवेलच्या रिंगण टीमने नक्कीच केला. पथनाट्यातून सांगण्यात येणारे विचार लोकांकडे पोहोचल्याची पोचपावतीही छान प्रतिक्रियेने मिळाली. पथनाट्य झाल्यानंतर उपस्थित असणाऱ्या लोकांसोबत चर्चाही झाली. साथी 10 डिसेंबर रोजी महाराष्ट्र अनिस रायगड जिल्हा आयोजित कोकण विभागीय मानस मैत्र शिबिर हे खारघर येथे पार पडले. मानसिक आजार ही एक वैद्यकीय अवस्था असून यामध्ये माणसाच्या भावना, विचार, परस्पर संबंध व दैनंदिन जीवनातल्या गोष्टी यावर विपरीत परिणाम पडतो. मानसिक आरोग्य हा एक दुर्लक्षित आजार आहे. मानसिक आरोग्याचा त्रास असलेल्या व्यक्ती डॉक्टरकडे न जाता मांत्रिक बुवा व बाबा यांच्या आहारी जातात. त्यासाठी महाराष्ट्र अनिस या विषयावर प्रबोधन करत असते. या प्रबोधनासाठी समाजात मानसमैत्र तयार करण्याचे काम अनिसकडून प्रत्येक वेळी होत असते. त्याचाच एक भाग म्हणून या शिबिराचे आयोजन केले गेले होते. रायगड जिल्ह्यातर्फे आयोजित या शिबिरामध्ये पनवेल शाखेतील 10 कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच या शिबिराच्या नियोजनाची जबाबदारी पनवेल शाखेने नेहमीप्रमाणेच सक्षमपणे पार पाडली. साथी 25 डिसेंबर म्हणजेच मनुस्मृती दहन दिन. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले होते. त्यामुळे स्त्रियांना मनुस्मृतीच्या जाचक बंधनातून मुक्त होता आले. त्यासाठी त्याला स्त्री मुक्ती दिन असंही म्हणतात. या दिवसाच्या औचित्याने महाड येथील चौदार तळे येथे मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या अनेक भागातून लोक उपस्थित होते. याच निमित्ताने महाराष्ट्र आणि पनवेल शाखेतर्फे मस्त चाललंय आमचं हे पथनाट्य महाड येथे विविध ठिकाणी सादर करण्यात आले. पथनाट्य टीमने तिथे एकच माहोल तयार केला. क्रांतीस्तंभ, शिवाजी पुतळा, चौदार तळे, महाड बस स्टँड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक लायब्ररी इत्यादी अशा 7 प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. या दिवसाचे महत्त्व म्हणून महाराष्ट्र आणि रायगड जिल्हा यांनी 24 व 25 डिसेंबर रोजी चौदार तळे येथे अंधश्रद्धा निर्मूलन कला प्रदर्शन आयोजित केले होते. कला प्रदर्शनाचे उद्घाटन हे कोमसाप रायगड जिल्हा अध्यक्ष सुधीर शेठ यांच्या हस्ते करण्यात आले. या कला प्रदर्शनात जोडीदाराची विवेकी निवड, पुरुष प्रधान संस्कृती, स्त्री पुरुष समानता, संविधान, फसवे विज्ञान, TV मार्फत पसरवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा, ज्योतिष एक थोतांड, जात व तिचे मानव प्राण्यावर असलेले नियंत्रण, मन व मनाचे आजार, आयुष्यात पुस्तकांचे महत्त्व तसेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धेविरुद्ध काम करण्यासाठी कशी वाटचाल केली या सर्व बाबींचा समावेश होता. हे प्रदर्शन पाहण्यासाठी आनंदराज आंबेडकर, महानगरपालिका मुख्याधिकारी तसेच महाड व इतर जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साथी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगड जिल्ह्याच्या वतीने 17 डिसेंबर 2023 रोजी श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे ग्रामपंचायत आणि विविध समाज मंडळे तसेच पुरोगामी निर्णय घेणाऱ्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा 2 ठिकाणी पार पडला.
सकाळी खुजारे ग्रामपंचायतसाठी खुजारे गावात कार्यक्रम करण्यात आला. तसेच विविध समाज मंडळांसाठी पुरोगामी निर्णय घेणाऱ्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी बोर्ली पंचतन मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह दिवेटप्पा या ठिकाणी दुपारी स्वतंत्र कार्यक्रम करण्यात आला. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन गणेशपेठ महिला मंडळ भंडारी समाज, दिवे आगार माळी समाज मंडळ, वेळास भंडारी समाज मंडळ, श्रीवर्धन भंडारी समाज मंडळ, श्रीवर्धन माळी समाज मंडळ यांचा सन्मान करण्यात आला. तसेच अजिता अनंत दवटे यांना पतीनिधनानंतर विधवा प्रथेतील सर्व गोष्टी ठामपणे नाकारून पतीचे मरणोत्तर नेत्रदान करून सर्व कर्मकांडांना फाटा देत त्याच पैशातून समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्थांना मदत, तसेच मुलगा व मुलगी असा भेद न करता मुलाबरोबर मुलींनाही खांदा देण्याचा अधिकार दिला. यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला. शंकर दत्तात्रय मयेकर यांना खऱ्या अर्थाने प्रशासकीय विचार व कल्पना असलेले ग्रामसेवक म्हणून रायगड जिल्ह्यातील विधवा प्रथा बंदीचा ठराव करणारी प्रथम ग्रामपंचायत खुजारे ठरली. यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला. परकर गुरुजी कुटुंबियांना पित्याच्या मृत्यूनंतर अग्निदाह देऊन त्यांच्या मुलींनी आपले कर्तव्य निभावू शकतात हे समाजाला कृतिशीलपणे दाखवून दिले. यासाठी त्यांचाही सन्मान करण्यात आला. साथ ही या सन्मान सोहळ्यात महाराष्ट्र अनिसचे मुखपत्र असलेले अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या वार्षिक विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सन्मानार्थींना सन्मानपत्र, पुस्तकांचा संच, रोपटे, दिनदर्शिका आणि गुलाब पुष्प देण्यात आले. असे या सन्मान सोहळ्यातील पुरस्काराचे स्वरूप होते. या सन्मान सोहळ्यासाठी लातूरहून राज्य कार्याध्यक्ष माननीय माधव बावगे सर आवर्जून उपस्थित राहिले होते. तसेच नाट्य अभिनेत्री संजना पाटील उपस्थित होते. सोबतच राज्य प्रधान सचिव विजय परब सुद्धा उपस्थित होते. साथ ही 19 नोव्हेंबर 2023 रुईया NSS कॅम्प नेरे येथे महाराष्ट्र अनिसच्या पनवेल शाखेचे कार्यकर्ते मनोहर तांडेल सर यांनी चमत्कार सादरीकरण आणि त्याचसोबत त्या चमत्कारामागील विज्ञान काय असतं हे उपस्थित असणाऱ्या 120 मुला-मुलींसमवेत सत्र घेतले. मुलांना विज्ञानाची कास धरण्यासाठी तसेच त्या वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी त्यांना आपले सोबत घेऊन प्रयोग करण्यात आले. बुवाबाजी पकडण्यासाठी हे सत्र खूप महत्त्वपूर्ण आहे हे सुद्धा सुंदर आणि छान प्रकारे मनोहर तांडेल सर यांनी सांगितले. मुलांचा उत्साह आणि आवड तसेच त्यांच्यासोबत चर्चा करून चमत्कारामागील विज्ञान हे सत्र पार पडले. साथ ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती डिसेंबर महिन्यामध्ये व्यसनमुक्ती पंधरवडा हे अभियान घेते. या अभियानाअंतर्गत शाखेची कार्यकर्ती तेज अलीने एकूण 5 कार्यक्रम घेतले. साथ ही या महिन्यामध्ये शाखेच्या 2 साप्ताहिक मीटिंग पार पडल्या. तुम्हाला जर आमच्याशी जोडून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. सोबतच विवेक साथी पनवेल या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा. तुम्हा सर्वांना नूतन वर्षाच्या खूप खूप सदिच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या महिन्याच्या मासिक बुलेटिनमध्ये. धन्यवाद.